लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। साक्री बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्याने आज आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उद्यापासून नियमितपणे साक्री आगारातून बसेस धावतील। साक्री बस स्थानक अजून सुंदर बनवण्यासाठी कितीही निधी लागला तरी आम्ही देऊ। साक्री बस स्थानकात प्रवासी आल्याने त्यांना नेहमी स्वच्छता दिसली पाहिजे। राज्यातील सर्वात सुंदर बस स्थानक साक्री बस स्थानक असणार आहे। नुकतेच काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले। लागलीच उद्यापासून सुलभ शौचालयाच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना उद्घाटनाप्रसंगी जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्याकडून देण्यात आल्या। लवकरच साक्री आगारात नव्या कोऱ्या बसेस देखील येणार आहेत असे देखील सांगण्यात आले। साक्री व पिंपळनेरच्या काँक्रिटीकरणाच्या कामात आमदारताईंचं विशेष लक्ष असल्याने कामाची क्वालिटी चांगलीच असणार आहे असे गावित यांच्याकडून सांगण्यात आले। साक्री बस स्थानकाचे काम चांगल्या पद्धतीने केल्याने अभियंते दिग्विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला। पाटील यांनी केलेल्या कामाची गुणवत्ता पाहून तुम्हाला अजून 20 ते 25 लाखाचं पत्र देत आहोत। साक्री बस स्थानकातील सुलभ शौचालयाचे काम देखील चांगल्या पद्धतीने व्हावे व उद्यापासूनच कामाला सुरुवात करावी असे सांगण्यात आले। साक्री बस स्थानकात नगरपंचायतीच्या माध्यमातून सौर ऊर्जेवरील लाईट बसविण्याची देखील सूचना करण्यात आल्या। साक्री बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर पाहिजे, त्यासाठी कितीही निधी लागला तरी आम्ही देऊ असे परखड मत आमदारताईंनी मांडले। यावेळी आमदार मंजुळाताई गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, इंजिनियर सागर गावित, नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, नगरसेवक राहुल भोसले सह नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, साक्री आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक वाहक उपस्थित। लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत रहा। संपादक सोहेब शेख, नवापूर।